मध्य प्रदेशात सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेची दुसरी आवृत्ती महाराष्ट्रात 1 वर्षभरापूर्वी सुरू झाली. महिला मतदारांना आकर्षित करून मतदान पदरात पडून घेऊन सत्ता हस्तगत केल्याचा आरोप विरोधकांनी यामागील विधानसभेच्या पराभवानंतर केला होता. पण हळूहळू आता त्या विरोधातील हवा सुद्धा आता विरून गेली. मागील विधानसभेला विरोधकांना बाजूला सरत त्यावेळचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लाडक्या बहिणींनी साथ दिली असं दाखवण्यात आलं. आता दाखवण्यात आलं असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे सध्या राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप करून सत्ता स्थापन केल्याचा दावा केलाय. आणि त्यामुळं काही जण असं म्हणतायत की ज्या बहुसंख्य मतांच्या जीवावर महायुती प्रचंड मताधिक्याने निवडून आली, ती मतं या लाडक्या बहिणींनी दिली असं दाखवण्यात आलं होतं. आता याविषयी बोलणं फारसं उचित होणार नाही, कारण आताच्या घडीला तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. असो, आपण त्या भानगडीत न पडता आताच्या या घडीला लाडक्या बहिणींचा नेमका विषय काय ते पाहूया. 3-1 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून फडणवीसांनी सत्ता स्थापन केली. त्यावेळी भविष्यातील विधानसभेचा वेध घेऊन सर्वसामान्य मतदारांना भावणाऱ्या अनेक योजनांचा अक्षरशः पाऊस पडला. पाऊस म्हणजे काय, अगदी ढगफुटीच म्हणा ना, कारण तरुण, प्रौढ, महिला, मुली अशा सर्वांनाच वेगवेगळ्या योजनांमध्ये सामावून घेऊन सरकार हे आपलं सर्वसामान्यांचं आहे हे दाखवून दिलं गेलं. त्यातच या लाडकी बहीण योजनेचा जन्म झालाय. महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांना यामध्ये सहभागी केलं गेलं. सुरुवातीला काही अटींचा समावेश या योजनेत केला होता, पण जसजशी विधानसभा निवडणूक जवळ आली तशा सर्व अटी बाजूला ठेवून सर्वांनाच विनाअट सामावून घेतलं गेलं. हजारो कोटींचा बोजा पडूनही, सरकारी तिजोरीत खणखणाट असूनही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आणि त्याचंच फळ म्हणून पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आलं. पण आता सत्तेवर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना वास्तवाची जाण झाली आहे, कारण तिजोरीतील ठणठणाट सत्ताधाऱ्यांना ऐकू आल्याने त्यामुळं बहिरं होण्याची वेळ त्यांच्यावर आली. या एका योजनेसाठी विविध विभागातील अनेक योजनांचा निधी वळवण्यात आलाय. रस्ते, शेती आणि इतरही काही विभागातील निधी वळवून या लाडक्या बहिणींच्या ओठ्यात टाकलाय. पण आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळं नाईलाजाने का असना, पण लाडक्या बहिणींना दुखावणं या सत्ताधारी भावांना आवश्यक बनले. आणि म्हणूनच मग पुन्हा एकदा सुरू झाले अटींचं, नियमांचं आणि त्या योजनेसाठी शर्तींचं पालन करणं. पण पहिल्यांदा सरसकट लाभ घेतलेल्या महिलांना आता हा कारवाईचा बडगा जाचक वाटतोय. लाडका भाऊ आता सावत्र वाटतोय. आता कारणे तसंच आहे. सुरुवातीला पैसे दिले, पण आता घरात वाहन आहे का, त्या घरात सरकारी नोकरी आहे का, सरकारी नोकरदार आहे का, हे पाहिलं जाते. आणि याही पुढे जाऊन आता एका घरात एकाच महिलेला लाभ देण्याचं पाऊल उचललं जाणार आहे असं म्हणतायत. आणि नेमकं याचमुळे आता घराघरात वादंग सुरू होणार आहेत. लाभ घ्यायचा कुणी आणि कुणी सोडायचा या कारणावरून घराघरातून वादाच्या फैरी झडणार आहेत. सासू सून, नणंद भावजे अशा नात्यांमध्ये आता दरी रुंदावत जाणार, ती फक्त आणि फक्त ह्या 1500 रुपयांसाठी. तर घरातली ही माहिती सरकारला पुरवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना देखील महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. असो, आता लोकप्रिय लोकप्रतिनिधींच्या कानावर ही बातमी गेलीच असणार आहे. त्यामुळे यावर पुढील काय कारवाई नेमकं सरकार करणार आहे हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद.